आयुष्याच्या संध्याकाळी आपली मुले आपली काळजी घेतात तेव्हा खूप छान वाटतं. एका आईच्या हृदयातून निघालेले बोल. बालपणी ज्यांना चिवकाऊचे घास भरवले, आज ते मला आई खाऊन बघ ना, छान आहे ना, आपल्या घासातला घास भरवतात. खूप छान वाटतं. इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई. आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात. खूप छान वाटतंय. ज्यांची बोटं धरून अक्षरांशी ओळख करून दिली, आज ते माझी नवीन टेक्नॉलॉजीशी ओळख करून देतात. किती मजा वाटते आहे. ज्यांना हात धरून रस्ता ओलांडला, आज ते माझा हात धरून रस्ता ओलांडतात. हाताची अदलाबदल कधी झाली कळलंच नाही, पण खूप छान वाटतंय. चालताना उड्या मारू नकोस रे, पडशील, असं म्हणणारी मी, आणि आज आई हळू, पुढे खड्डा आहे असे म्हणणारे ते. एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही, पण खूप छान वाटतंय. रिक्षाने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी, आज जागा केव्हा बदलल्या समजलंच नाही, पण खूप छान वाटते. शिकवलंय ना मी तुला असे म्हणणारी मी, आणि आज सोपं आहे ग, एकदा शिकलीस की येईल तुला असे सांगणारे ते. किती गंमत वाटते आहे ना. ज्यांच्याबरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते आई हे गाणं ऐकलंस का, बीट्स आवडतील बघ तुला असं म्हणतात. तेव्हा काय सांगू, काय वाटतं, लय भारी वाटतं. शाळेच्या पिकनिकला जाताना बसमध्ये बसवून देणारी मी, आणि आज मी प्रवासाला जाताना मला बसमध्ये बसवणारे ते. शब्दच काळजी, तीच भूमिका बदलल्या. किती मस्त वाटतंय. त्यांना काही होत असेल तर घाबरणारी मी, आणि मला जरा बरं नसलं तर कासावीस होणारे ते. किती कृत्य वाटतं. लहानपणी ज्यांच्या अनाठायी हट्ट कसा चुकीचा आहे हे सांगणारी मी, आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे हे माझे मन न दुखवता मला पटवण्याचा प्रयत्न करतात. किती अभिमान वाटतो. मुले घरात दिसली नाहीत तर कासावीस होणारे बाबा, आणि आज हे काय, बाबा अजून आले नाहीत म्हणणारी मुलं. परत शब्द तेच, काळजी तीच, भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही. इवळेसे गळ्यात पडणारे हात आज आधार द्यायला खंबीर झाले आहेत. खूप छान वाटतंय. नकळत संस्कार घडले, नकळत भूमिका बदलल्या, नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागला. खूप छान वाटते.